घ्यायची आहे तर द्यायला आले होते. मामी घुसले टाकीमध्ये. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आपल्या साड्यांच्या काल व्हिडिओ टाकला होता, भरपूर ताईंना आवडले. तर आता चालली कुरिअर ऑफिसला साड्या वगैरे द्यायला. तर ज्या ताईंची ऑर्डर केलेली त्यांना 2 दिवसामध्ये भेटून जाईल. तर चला बाय बाय. आले आहे. तर काही ॲड्रेस आहे ना, म्हणजे आतमध्ये खूप गाव आतमध्ये राहतात, तिथे कुरिअर ऑफिस म्हणजे ऑफिसवाले जात नाही. तर इथे मी पोस्ट ऑफिसमध्ये आले होते, पण पोस्ट ऑफिसमध्ये येता येता बंद झालं होतं पोस्ट ऑफिस. त्यामुळे काल काही मला तिथे पोस्ट ऑफिसमध्ये साड्या देता नाही आल्या. तर पुन्हा घरी आली आणि घरापासून पोस्ट ऑफिस खूप लांब आहे आणि मला आजीकडे ही साड्या द्यायला जायचं होतं. तर आजीकडे आली आता मी. कोण टाकीत होते? कोण घुसले? मामी बसले टाकीत. मामी हाय हाय करा, हाय करा. काय मामी डायरेक्ट टाकीत घुसले. टाकी एवढी खराब झाली का तुमची? अगं मामाने तिकडून आणली का ती? हा, तिला खराब होईल, पण मग तिथं पाणी भरलं तर वापरायला काम येतं. पण मामी म्हटले शू असेल. ज्या लागत त्या घी. एखादी लागली तर. आजी तू साडी वापरली, कशी आहे? एकदम भारी आहे रे. लई सुळसुळीत साडी, अशी एवढीच बोळा होतो ना, एवढीच नेसायला लय पटकन झटकन होती. अंगावर लय हलकी वाटते. अर्चनाच्या ही मधली साडी घेईन, नाही तर खालची घेईन. तिने पण कलर दाखवले. एक आहे ग्रे. मामाचे इथं आले होते, अजून त्यांना साड्यांची ऑर्डर होती. मामींचा आईंना घ्यायची आहे तर द्यायला आले होते. मामी घुसले टाकीमध्ये. टाकी धुते त्या. तर मामी त्यांचं टाकी धुण्याचं काम चालू होतं, त्यांना साड्या वगैरे दिल्या आणि मी आता घरी आली आहे. आणि घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मस्तपैकी मिक्स डाळीचं वरण केलेलं आहे. तर तुरीची आणि मुगाची मिक्स डाळच आम्ही नेहमी करतो, छान लागते. नुसत्या तुरीची डाळीनेही पित्त होतं ना, त्यामुळे. आणि मला फक्त मुगाच्या डाळीचं म्हणजे वरणही आवडत नाही. इकडे आईंचं सईचं चाललं होतं कुरमुरे चाळण्याचं काम करण्याचं. आम्ही मस्तपैकी करणार आहोत कुरकुरीत असा कुरमुऱ्याचा चिवडा. तर आपल्याला मधल्या भुकेसाठी आता हिवाळा सुरू होतोय आणि भूक लागतेच. तर जेवण झाल्यानंतरही असं वाटतं काहीतरी वेगळं खावंसं. तर आम्ही नेहमी असं ना किराण्यामध्ये हे कुरमुऱ्याचं पॅकेट आणतो आणि याचा चिवडा करतो. कारण घरामध्ये लहान मुलं असले की त्यांना ना म्हणजे जेवणाव्यतिरिक्त काही ना काही लागतं. आणि सईला तर लागतं. सईला भेळ वगैरे आवडते म्हटले थोडंसं, तर कमी तिखट असं चिवडा करू. आणि सई थोडंफार तिखट खाते. तर डाळ केलेली होती, बटाट्याची भाजीही केलेली होती सुक्की. आणि अशी मला ही मिरची खूप जास्त आवडते. तर हे ना असं तांब्याने घसरूनही करतात, पण खूप ठसका होतो. तर त्यामुळे मी थोडंसं अर्धे सकाळीचं असे शेंगदाणे दळले, हिरवी मिरची थोडी अर्धी सकाळी दळलेली आहे. आणि अशा प्रकारे थोडं मीठ टाकून तेलामध्ये फ्राय करून घेतली. खूप छान अशी ही मिरची लागते. तर मला तर ही मिरची खूप जास्त आवडते. आणि चला आता आपण चिवड्याच्या तयारीला लागूया. तर शेंगदाणे, मका पोहे, तर लसूण, मिरच्या, तर कढीपत्ता काही टाकलेला नव्हता कारण कढीपत्ता आईंना चालत नाही, शुक्रवार धरलेले नाही त्यामुळे. तर आता तेल तापत ठेवलेलं होतं. तर आता पहिले मी सगळे काही शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेणार. तर हे सगळं काही थोडासा लालसर होईपर्यंत. आणि त्यानंतर सगळं काही मका पोहे पण मी असं तेलामध्ये तळून घेणार आहे. आणि हे बघा, तर हे चिवड्याचं असं मोठं घेमिलं होतं, त्यामध्ये चिवडा मी म्हणजे मिक्स करताना आपल्याला व्यवस्थित करता येईल ना त्यामुळे. आणि आता मका पोहेही मी मस्त तळून घेते. मका पोहे पण खूप छान लागतात चिवड्यामध्ये. तर माझं चाललं होतं तळण्याचं काम. आणि आता मी चिवड्यामध्ये काय काय टाकते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
लय आवडते म्हणून आम्ही सईसाठी करतो. हो ना सई? हा तू फ्रेश मधलं पाणी पिते का? हे नाही प्यायचं बाळा पाणी. खाऊन बघ बरं कसं झालं. तरी आम्ही मध्ये ना मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण असं बारीक ठेचून टाकलेलं आहे, थोडेसे लाल तिखट, हळद वगैरे, आणि खूप छान झालेलं होतं मस्त चिवडा. आणि थोडे शेंगदाणे मी एक्स्ट्राच वापरते. शेंगदाणे सगळ्यांना खूप जास्त आवडतात चिवड्यामधले. तर चला कसा झाला चिवडा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, काही आपण ही गोष्ट घरामध्ये वेगळं केली स्वयंपाकाव्यतिरिक्त तर घरामध्ये हा पसारा होणारच. पण मी पूर्णपणे लगेच क्लीन करून घेते. स्वयंपाक चिवडा झाल्यानंतर पूर्णपणे भांडे वगैरे घासले आणि किचन पूर्णपणे क्लीन केला. तर हे बघा, तर असंच माझा नेहमी असतो. तर चला आता स्वयंपाक वगैरे झालाय, चिवडा वगैरे झालाय. काय करायचं म्हटलं की किचन खूप सारा पसारा, पण आता सगळं काय आपला पसारा वगैरे सगळं आवरले. डाळ भात वगैरे सगळं काही स्वयंपाक झालेला आहे. तर आता चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आपली रात्रीची रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. रात्री स्वयंपाक झाल्यानंतरचे काम आहे. तर स्वयंपाक झाल्यानंतर माझे भांडे वगैरे सगळे काही घासून वगैरे ठेवते, कारण रात्री म्हणजे जेवण झाल्यानंतर भांड्याचा पसार पण कमी निघतो ना. आणि आमची साई काय करते? काय करते?